जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24 न्यूज. ओमदी तालुका जत येथील विकास टकले खून प्रकरणात 7 दिवसात उर्वरित आरोपीवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. सध्या 2 संशयित अटकेत असून इतरांनाही तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित महिलांनी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय संदीप कोळेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. टकले वस्ती ओमदी येथील विकास मलकारे टकले वय 26 वर्षे याच्या खुनाबाबत पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याचा आरोप करत नातेवाईक महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट उपोषणाचा इशारा दिला आहे. विकास टकले खून प्रकरणात जत येथील दोघा आरोपींना अटक झाली आहे. अद्याप इतर आरोपींनाही अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी करण्याची मागणी होत असून इतर संशयित आरोपी विकास टकले यास वारंवार जीवे मारण्याची धमकी देत होते असे निवेदनात म्हटले आहे. येत्या 7 दिवसात इतर आरोपींनाही अटक करून त्यांची कसून चौकशी न झाल्यास व त्यांच्यावर कडक कारवाई करून आमच्या कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास आम्ही दिनांक 8 जानेवारीपासून जत पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे. निवेदनावर विकास टकले यांची बहीण लक्ष्मी कुलाळ, सुमन बंडगर व आई प्रीताबाई टकले यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रति माननीय पोलीस अधीक्षक सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी जत, तहसीलदार जत यांना पाठवण्यात आले आहेत. लक्ष्मी मल्हारी कुलाळ, मी विकास मलकारे टकले यांची बहीण आहे. माझ्या भावाचा विकास मलकारे टकले माझे भाव होते. ते त्यांचा 18 तारखेला मर्डर केलेला आहे आणि त्यांचा मर्डर ही दारूसाठी झालेला नसून जिमनीच्या वादावरून झालेला आहे. याची दखल घ्यावं सरकारने आणि आम्हाला न्याय द्यावा. ह्या आरोपींना सगळ्यांना कठोर तपास करून हितशी आणून चौकशी करण्यात यावं. आरोपी दारूच्या ह्याच्यातून माझ्या भावाचा खून नाही झाला, ही जमिनीच्या वादातून झालाय. माझ्या भावाला अनिल टकले वारंवार जत पेठेतून वारंवार गाडीवर घालून हिंडत होता. मी सांगत होती की माझ्या भावाला तू घेऊन हिंडू नको, तू माझ्या भावाचा घातपात करशील, तरी ऐकला नाही तो. माझ्या आईच्या घरी जाऊन तो त्याचा व्हिडिओ देखील आमच्याकडं आम्ही काढून ठेवलेला आहे की चल विकास कुठं आहे म्हणून माझ्या आईला बोलत होता. माझी आई म्हणली विकासचं काय काम आहे तुझ्याबरोबर अशी बोलली माझी आई. तर त्यांच्या कट्ट्यावर बसून तो हल्ला नाही. तर नंतर त्यांनी माझा भाऊ 5 महिने या जतला फिरकला सकट नाही. आज लास्ट मरायचं त्या दिवशी लास्टला जतला माझा भाऊ आला होता, कारण त्यांनी माझा भाव परत त्यांच्या ताब्यात घावणार नाही म्हणून यात्रेसाठी आला होता. ताब्यात घावणार नाही मी प्लॅन रचून त्यांना खंडणी देऊन माझ्या भावाचा ह्यांनी खून केलेला आहे. मी विकास टकलेची आई प्रीताबाई मलकारे टकले, गाव ओमदी राहणार. माझी जिमनीची तक्रार होती 10 वर्ष. जिमनीच्या तक्रारीसाठी विकास मलकारे टकलेच्या मुलाला जिमनीच्या तक्रारीसाठी सुपारी देऊन मर्डर झालेला आहे. सुपारी देऊन खून केलेला आहे. तर माझे दारूसाठी झालं नाही, दारूसाठी झाला नाही, दारू निमित्त लावलेला आहे. जिमनीच्या वादातून झालंय. शहाजी नारायण टकले, अनिल नारायण टकले, नंदाबाई संभाजी थोरात, संत्या संभाजी थोरात, सुभाष संभाजी थोरात आणि सुपारी देऊन नंदाबाई संभाजी थोरात समधी भानगड हे केल्या. इथं आई समधी फोन घेऊन हिनं समधी भानगड करून ही गुंडगिरी घालून सुपारी देऊन विकास मलकारे टकल्याला जत्रा बघून आले कॉर्नरला चालवता 6 वाजता ही समजाने येडा टाकून मर्डर केला. माझी दखल घ्यावं. 7 दिवसात ही समधी लोक आणून अटक केली तर बरं, तर मी 8 तारखेला अमृत उपोषण करणार आहे. आत्महत्या बी करून घेणार आहे. माझा लेख कसा संपवला तसा मी संपणार आहे. माझे न्याय घ्या, माझी दखल. आणि या आरोप्यांना जे केले त्यांना कठोर फाशीची शिक्षा होईल अशी आमची मागणी. दारूसाठी नाही, ही वादासाठी सुपारी देऊन पैसे घालून ही पैसे खाऊन माझी न्याय घ्यायला पाहिजे. मला प्रीताबाई मलकारे टकले माझे एकाच मुली गेलेलं आहे. माझे न्याय द्यावं हिने.